अहो काय करताय तुम्ही? शोभानी पाहिलं तर गोंधळ होईल सगळा. अहो तुम्ही बाजूला व्हा, मला जरा पाणी घ्यायचंय. अहो व्हा ना बाजूला. मालक मी बाजूला झाले. हो का? बर. वहिनी काय आहे? तुम्ही अजून बसूनच आहात हा? अहो आपल्याला बाहेर जायचंय ना. जाऊ ग, थांब जरा चहा घेऊ आणि मग जाऊया. मोन्या, अहो अंजेसाठी पण चहा द्या. हो शोभा. अगं मागण्याच्या आधी चहा मिळाला. वा. अंजे नक्की सेल आहे ना? नाही तर उगाच आपला फेरा फुकट जायचा. वहिनी मग काय मी मजाक करते का? अहो असेल हा. साडीचा सेल आहे का शोभा? हा? दादा अगदी हुबेहूब भानूचा आवाज काढला. मला राहुल सांगत होता वहिनी हा? मला विश्वास बसला नाही, पण आता माझा विश्वास बसला. अंजे तुझं चहा पिऊन झालं असेल तर निघूया का? दादा एकदा आवाज काढून दाखव ना. अंजे अगं उशीर होईल ना आपल्याला, चल ना हा, पटकन. ठीक आहे ना आपण चल. करू. पण दादा एकदा आवाज हा काढ. हा नंतर काढून दाखवतील तुला. हा, चल 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 चल. परत आल्यावर काढून दाखव हा. हा मोन्या आवाज काढून दाखव तिला. हा, शेप हो, हो, चल चल. मी मोबाईल आणि पर्स घेऊन येते, तू चल पुढे चल. काय गरज होती? काय गरज होती तिच्या समोर भानूचा आवाज काढायची? आता ती अख्ख्या चाळीला सांगेल. सगळ्या चाळी समोर ना हसत करता. खबरदार खबरदार यापुढे भानूचा आवाज काढलास तर. आणि मी यायच्या आधी स्वयंपाक करून घे. भानू, भानू, मालक भानू. मालक मी इथं आहे. हा हा. अहो अहो बघितलं ना भानू, आवाज बदलल्यामुळे किती गोंधळ झाला. तुम्ही माझा आवाज पूर्वीसारखा करा प्लीज. मालक मी प्रयत्न करते पण होतच नाहीये. हो का? बरं ठीक आहे. कुठे जाताय मालक? अहो ते शोभानी जेवण करून ठेवायला सांगितलंय ना. हा मग मी करते. अहो मालक सॉरी, मी परत एकदा करते. मालक माझी जादू नीट काम करत नाहीये. नाही राहू द्या, जादू नका करू. मी करीन सगळी कामं, मी करतो. नाही मालक, जादू नीट झाली पाहिजे, नाहीतर तुमचा आवाज परत येणारच नाही. हा आणि मी पहिल्यासारखी झाल्याशिवाय ना मला जादू नीट करताच येणार नाही. अहो म्हणजे तुम्ही पूर्वीसारख्या दिसायला लागाल यावर पहिल्यांदा उपाय शोधला पाहिजे. वय पण यावर काय उपाय आहे?
मालक, जोपर्यंत आपला आवाज पहिल्यासारखा होत नाही ना तोपर्यंत तुम्ही रुमाल तोंडावर बांधा, म्हणजे गोंधळच होणार नाही. मी बोलणार, तुम्ही ओठ हलवणार. तुम्ही एकदा रुमाल तोंडावर बांधला ना की मला बिनधास्तपणे बोलता येईल. हॅलो, हो मोहन बोलतोय. मला बरं नाहीये, मला ताप आलाय. मी 2 दिवस कामावर येणार नाही. अहो तुम्ही खोटं का बोललात? तुम्हाला माहितीये ना मला खोटं बोलायला नाही आवडत. मालक, मला माहितीये तुम्ही खोटं बोलत नाही, पण म्या फोनवर बोलले ना, मग म्या खोटं बोलले. तुम्ही नाही खोटं बोललात आणि माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मला हेच बोलावं लागलं. अहो पण आता आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायला हवं. मालक, मी बी त्याचाच विचार करते. बरं मी जरा खाली जाऊन येतो. मला कुठं चालला? म्या बी येते तुमच्या बरोबर. काय? तुम्हाला कोणी भेटलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तुम्ही तोंडाला रुमाल बांधा. बर. अरे मोन्या, हे तोंडाला रुमाल बांधून कुठे निघालास तू? माझं जरा काम आहे, मी आलोच. अरे काम रोजच करतो रे मोन्या, तू जरा आराम पण करत जा ना कधीतरी. हा मोहन, अरे जरा स्वतःकडे बघ, किती बारीक झालायस तू. तुमचं काही काम आहे का? नाही म्हणजे खर तर काम असं काही नव्हतं. मग जातो मी. नाही मग हाय काम आहे काम. एकदा भानूचा आवाज काढून दाखव ना परत. हा मोन्या, एकदा आवाज काढून दाखव ना. अरे खरंच चांगला आवाज काढतो तू. अरे काढ ना आवाज. एकदा आवाज काढून दाखवायचं एवढा काय भाव खातो रे? हा? ए मोहन, मग अरे, बराच वेळ झाला अनुचा आवाज ऐकला नाहीये. आणि ती कुठे गेली ते पण सांगत नाहीस ना तू. आज नाही तर तेवढं तरी सांग ती कुठे गेलीये. मी स्वतः जाऊन घेऊन येतो ती. हा? समीर, बघितलं का राहुल कसा वागतो? सतत भानूकडे बघत असतो. येताना जाताना वरांड्यात. हे असं वागणं त्याला शोभतं का? अरे ए राहुल, हा? तुला लाज नाही वाटत भानूकडे बघायला? हा? असं तू करूच कसं शकतो रे तू? अरे, मी सतत नाही बघत सम्या. ए राहुल, हे बघ मोहन खोटं बोलत नाही, मला चांगलंच माहितीये, कळलं ना? आणि तू बघतच असशील. ती भानू बिचारी गरीब एकटी आहे, त्यातच भावलंय तुझं. अरे बाहेर लोकांना जर कळलं ना तर आपल्या चाळीचं नाव किती खराब होईल याची विचार केलायस तू? अरे तुझ्यामुळे ती भानू चाळ सोडून गेली असणार. आणि हे बघ, मी गप्प बसणार नाही. मी चाळीचा अध्यक्ष म्हणून तुझ्यावर ऍक्शन घेईन. आता काय करायचं ते कर रे. मी भिकत घालत नाही असा अध्यक्षाला. कळलं ना? तुला वाटत असेल तू आवाज चढवून बोलल्यावर मी घाबरीन. मी दुप्पट आवाजात बोलीन, कळलं का नाही? नुसताच दूर करीन तुझा. तू माझा दूर करणार? हा करणार करणार. ठीक आहे, बघतो मी. अंजली वहिनी हा ती नाहीच आहे, कुठे गेले? सुपर मार्केटला गेली. हा मग तिकडे जाऊन सांग. ए यार अंजली, मग बस. अहो तुम्ही त्यांना असं का सांगितलं? मालक, हा? नाहीतर त्याने तुम्हाला सोडलंच नसतं, म्हणून मला असं बोलावं लागलं. राहुल नेहमीच असं करतो. तुम्हाला कुठेतरी जायचं होतं ना? अहो मग चला की. हा चला चला चला. तोंडाला रुमाल बांधून कोणत्यासारखं कुठे फिरतोय? हा दादा काय ते काढा तर रुमाल. हा, सर्दी झाली ना म्हणून बांधलाय रुमाल. अच्छा. शोभा, मी जरा जाऊन येतो. हा, कुठे जाऊन आलो? माझ्यासाठी आधी काहीतरी खायला कर, मग कुठे जायचं तिकडे जा, कळलं? मान काय हलवतोय? तोंडाकडे काय बघतोयस? सामान घे. हा मी घेते. मी घेते. हो दादा काय बोलताय?
मी घेतो. घेतो म्हणजे तुलाच घ्यायला पाहिजे. आधी काहीतरी नाश्त्याचं कर हा आणि मग जा कुठे जायचं तिकडे. हा. दादा, भानूचा आवाज सोडून अजून कुठला आवाज काढता येतो तुम्हाला? म्हणजे शाहरुखचा येतो का? डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस करेंगे. नाना पाटेकरचा येतो का? हा? आ गए मेरी मौत का तमाशा देखने. येतो ते विनोद खन्नाचा. हा? विनोद खन्नाचा येतो का? तो म्हणतो इस गली का दादा है तू. हा? असं येतं का तुम्हाला? सांगा ना. नाही नाही, ऐक ना अंजे, नंतर आवाज काढून दाखवतील. आधी त्यांना नाश्ता 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 तयार करे, मी आले. अहो बरं झालं शोभाने पाहिलं नाही, नाहीतर आपली वाट लागली असती. अहो मालक, असं कसं? तुमच्या तोंडावर रुमाल होता ना, आणि मी आहे ना. अहो नाही, पण आपल्याला यातनं लवकरात लवकर काहीतरी मार्ग काढायला हवा नाही का? मालक सांभाळून. हो. तुम्हाला किती वेळा सांगितलं की बघून काम करत जा. आता मोठा शॉक लागला असता तर. नाही, ते कामाच्या गडबडीत लक्षातच नाही राहिलं. वीज पडून तुम्ही दिसेनाशा झालात ना? वय मग तुम्हाला पुन्हा विजेचा शॉक लागला तर तुम्ही दिसाल ना? माहित नाही मालक, आपण प्रयत्न करून बघूया. हा, तुम्ही एक काम करता का? तुम्ही फ्रीजला हात लावता का जरा? मालक, मी फ्रीजवर हात ठेवूनच उभी आहे. हा, हो का? मग अरे हा, दिसलात तुम्ही. मोन्या, तुमच्या डोक्यात अजूनही मिमिक्रीचं खूळ गेलं नाही का? परत आवाज काढलास? अरे बंद कर आणि कामाला लाग. बनव काहीतरी. तिथेच उभा आहेस अजून? जा ना, बनव ना काहीतरी. भानू पण कुठे जाऊन बसते कुणास? त्यात तू तिचा आवाज काढून मला आणखी त्रास दे. यांची पण रस्त्यात डोकं खात होती माझं. दादा कुठे शिकले मिमिक्री? अजून कोणाचा आवाज काढतात? मला आवाज काढून दाखवतील का? परत जर आवाज काढलास ना तू याद राख. आता नाश्ता कर लवकर. काय तो बनव. हे तर झालं. अरे काय झालं? नाश्ता तयार होता, मग आधी सांगितलंच का नाही? आता उभा काय? जा ना, पाणी घेऊन ये, चहा घेऊन ये. मालक, हा, माझी जादू काम करते. अरे वा. मग एक काम करा ना, पुन्हा एकदा प्रयत्न करा. कदाचित तुम्ही दिसायला लागाल. वय दिसते. अहो काय केलं तुम्ही? हे शोभा गायब झाली. मालक सॉरी. हा, आली. मालक, माझ्या जादूने भलतच काहीतरी घडतंय.
मी काय परत येत नाही आणि आपला आवाज बी. अहो असं पंखा पण बंद आहे. शोभा लाईट गेले. देवा, लाईटला पण आत्ताच जायचं होतं. मोन्या, मला चहा नको आणि नाश्ता पण ठेवून दे, नंतर करेन मी. तुमच्याकडे जाऊन बघते लागते. मोन्या, सिरियल सुरू व्हायच्या आधी लाईट आले पाहिजे का? काय झालं ना, बिघाडतो आधी बघून घे. हो. आणि लाईट नाही आलं तर याद राख, माझा एपिसोड गेला तर बघ. लवकर बघ काय ते, आले मी. अहो तुम्ही काहीतरी करा आता. पुढच्या 10 मिनिटात तुम्ही आणि लाईट दोन्ही परत आला पाहिजेत. मालक, मला सांगा, मी जेव्हा फ्रीजला हात लावला तेव्हा मी दिसत होते का? हा हो, तुम्ही थोड्या थोड्या दिसलात. हा, मग आपण एक काम करूया. आपण चाळीच्या मीटर बॉक्स पाशी जाऊया. मी मीटर बॉक्स मध्ये हात घालते, मग मी दिसायला लागेल. अहो नको, मीटर बॉक्स म्हणजे अहो मालक, अख्खी वीज माझ्यावर पडली, मला काही झालं नाही. तो तर मीटर बॉक्स आहे. हा, तुम्ही तोंडाला रुमाल बांधा. हा हो हो. मालक चला. मालक, हा कोणी भेटलं किंवा काही विचारायला गेलं ना, तुम्ही काही बोलू नका. हा. नाही. काय रे, तोंडाला रुमाल का बांधलाय? शी. अच्छा, सर्दी झाली होय. हे थांब थांब, मला सांग, तू भानूची मिमिक्री करतोस का? नाही, रावले आणि सम्या सांगत होता. माझा अजिबात विश्वास नाही की तू भानूचा आवाज काढू शकतोस. हा, एकदा आवाज काढून दाखव, मग विश्वास बसेल. हे थांब, होतोस कुठे? हा, आवाज काढून दाखवल्याशिवाय जाऊ देणार नाही तुला. बोल ना काहीतरी. बघ, भानू गायब झाले, निदान तिचा आवाज तरी ऐकू दे ना. एक वाक्य तरी बोल ना, बोल ना. मदन, मला प्लीज सोड, माझं खूप महत्वाचं काम आहे. मोनिया, अरे डिट्टो भानूच्या आवाजात बोललास तू? अरे माझा विश्वासच बसत नाहीये. अरे असं वाटलं भानूच उभी आहे समोर. वा, क्या बात आहे मोन्या, वा वा वा. जा 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 जा. हा मोन्या, परत येईन भानूचा आवाज ऐकायला. हा, तुम्ही आहात ना? वय मालक. हा. तुम्ही यात हात घालू शकाल? वय मालक. हा. मालक, मालक, मालक काय झालं? मालक, मालक, मालक काय झालं? मालक उठा की. मालक काय झालं? मालक, मालक.